नागपूरमध्ये 6 सप्टेंबरला सकाळी 8च्या सुमारास मॉर्निंग वॉकवरून परतणाऱ्या आर्किटेक्ट एकनाथ निंवडे यांना गोळ्या घालून ठार मारण्यात आलं। या घटनेला 2 दिवस उलटूनही या घटनेचा तपास लागलेला नाही। मात्र नागपूर विमानतळापासून जेमतेम 1 किलोमीटर दूर असलेली आणि व्यावसायिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाची असलेली सुमारे 5.5 एकर जमीन या हत्येसाठी कारणीभूत ठरल्याची शक्यता वर्तवण्यात येते। आपल्या वडिलांना सातत्यानं धमक्या येत होत्या, तसंच माजी खासदार आणि माजी केंद्रीय मंत्र्यानं यासाठी धमकी दिल्याचा आरोप निंवडे यांच्या कुटुंबियांनी केलाय। या जमिनीवरील दावा सोडण्यासाठी धमक्या येत असल्याचा आरोप करण्यात आलाय। बहुत परेशान रहते थे, काफ़ी चिंता में रहते थे, क्योंकि हर बार उनको यही प्रेशर किसी न किसी तरीके से, बहुत बार पॉलिटिकल प्रेशर भी उनके ऊपर आया है और बहुत बार इन लोगों ने ज़बरदस्ती वाली चीज़ें भी करने की, थोड़े बहुत थ्रेट्स टाइप के करने के इन्होंने प्रेशर करने की कोशिश की है। वो सीएम साहब के विधानसभा क्षेत्र की है और वहाँ पे इतना यानी लैंड माफिया इतना लेवल तक आ जाएगा कि मेरे पापा की एकदम सुपारी देके किलिंग करेंगे, ये तो किसी को भी एक्सपेक्ट नहीं था। निंवडे यांच्या मुलांनी यामुळे आता पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे। दरम्यान या हत्येचे विविध पैलू असल्यानं अजून कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचलो नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय। अजून कुठल्याही फायनली कन्क्लुजनपर्यंत पोहोचण्यासारखे पुरावा आपल्याला मिळून आले नाही, परंतु जितके आपल्याकडे हे संशय येत आहे किंवा जे माहिती येत आहे त्या आधारावर पोलीस तपास करत आहे। 2 दिवस झाले तरी मारेकरी फरार आहेत, त्यामुळे निंवडे कुटुंबियांसह परिसरातही दहशतीचं वातावरण पसरलंय। अखिलेश हळवेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नागपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।